लग्नाला अवघे 24 तास आणि नवरी झाली फरार स्वतःच्या भाऊजी सोबत आणि जाताना घरातील पैसे आणि दागिने घेऊन फरार झाली। नेमकी घटना काय घडली मंडळी, तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहत आहेत आपला विषय। मंडळी, ही धक्कादायक घटना घडली मध्य प्रदेश मधील सारंग जिल्ह्यामध्ये। तक्रारीनुसार लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली पोलीस स्टेशनला। माहितीनुसार एका मध्यस्थाने तरुणाला एका महिलेसोबत लग्न लावून देण्याचे आश्वासन दिले आणि त्यासाठी तब्बल त्याने 1,20,000 रुपये घेतले। सुरुवातीला त्या मध्यस्थ व्यक्तीने कोर्टामध्ये जाऊन त्यांचं कोर्ट मॅरेज केलं आणि त्यानंतर एका मंदिरात जाऊन हिंदू चालीरीतीप्रमाणे देखील लग्न लावलं। मात्र 21 जूनच्या रात्री संपूर्ण परिवार झोपेत असताना त्या नववधूने घरातील 30,000 रुपये रोख रक्कम, त्याचबरोबर मंगळसूत्र, चांदीचा कंबरपट्टा तसेच पैंजण घेऊन ती फरार झाली। त्यांचं जे लग्न झालं होतं त्यामध्ये एका व्यक्तीची ओळख त्यांनी भाऊजी म्हणून करून दिली होती, पण मंडळी तक्रारीनुसार त्याच व्यक्तीसोबत ती कार मध्ये बसून फरार झाले। पोलिसांचा संशय आहे की ती एकटी नसून संपूर्ण एका टोळीचं काम असेल हे। पीडित कुटुंबाने पोलिसांमध्ये तक्रार दिलेले, पुढचा तपास सुरू आहे। मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा। भेटू मंडळी पुन्हा नवीन अशाच एखाद्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।